नमस्कार. कुक विथ योगिता मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण हिरव्या वाटाण्यांपासून मस्त असा खुसखुशीत नाश्त्याची रेसिपी बनवणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर यासाठी मी इथे 1 कप हिरवे वाटाणे घेतले आहेत. तर बघू शकता याच कपाने आपल्याला सगळं मेजरमेंट करायचं आहे. यासोबतच मी इथे 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या टाकून घेतल्या आहेत आणि 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. तुम्ही तिखट तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता. आणि आता आपण याला पाणी न टाकताच आपण याला मिक्सरला लावून घेणार आहोत, म्हणजे अशी जाडसर अशी पेस्ट करून घेणार आहोत. खूप जास्त बारीकही नाही करायची आहे. या पद्धतीने जाडसरच मी इथे वाटून घेतलेलं आहे. तर आता मी एका गॅसवर पॅन ठेवला आहे. याच्यामध्ये आपण टाकून घेऊया 1 चम्मच तेल, अर्धा चम्मच जिरं टाकून घेऊया आणि यासोबतच थोडंसं हिंग टाकून घेऊया आणि एकदा याला फिरवून घेऊया. तर जिरं छान तडतडलं आहे. आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊया वाटाण्याची पेस्ट. तर आपण हे जी पेस्ट बनवून घेतली आहे ती याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. तर सगळी पेस्ट याच्यामध्ये टाकून घेऊया आणि आता आपण याला छान 2 ते 3 मिनिटं छान असं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. तर खूप जास्त वेळ नाही परतायचं आहे आपल्याला, 2 ते 3 मिनिटच परतून घ्यायचं आहे. नाहीतर हे जे मिश्रण आहे ते पॅनला चिपकू शकतं. तर बघू शकता या पद्धतीने 2 ते 3 मिनिटं मी छान याला परतून घेतलेलं आहे. तर आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत पाणी. तर मी त्याच कपाने 1 कप पाणी घालते. तर बघू शकता त्याच कपाने 1 कप पाणी घालायचं आहे. तुम्ही कुठलाही वाटी किंवा कप सेट करू शकता आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता मस्त असं हे मिक्स करून झालंय. आता आपण याला थोडंसं उकळू देऊया. तर बघू शकता हे थोडंसं उकळलं. आता आपण याच्यामध्ये काही मसाले घालून घेणार आहोत. तर याच्यामध्ये मी 1 चम्मच चिली फ्लेक्स घालून घेते. तर आपण हिरवी मिरची सुद्धा घातली आहे. त्याच्यामुळे तिखट तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता. सोबतच 1 चम्मच मी तीळ घेतले आहे. अर्धा चमचा ओवा घ्यायचा आहे. ओवा असा हातावर घेऊन कुस्करून टाकायचा आहे. चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. आणि हिरवी कोथिंबीर मी बारीक चिरलेली घेतली आहे, ते पण याच्यामध्ये घालून घ्यायची आहे. तर आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही याच्यामध्ये बारीक चिरून पालक सुद्धा टाकू शकता किंवा मेथी सुद्धा टाकू शकता, जेणेकरून मस्त असा हेल्दी नाश्ता बनेल. तर बघू शकता सगळं हे मिक्स झाल्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत 1 कप गव्हाचं पीठ. तर जे आपण चपातीला वापरतो तेच मी इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे. सोबतच 2 चम्मच मी इथे तांदळाचं पीठ घेतलंय. तांदळाच्या पिठाने मस्त असा कुरकुरीत नाश्ता बनतो. सोबतच 2 चमचे मी इथे बेसन घेतलंय आणि हे सगळं आता आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही फक्त गव्हाच्या पिठाने सुद्धा बनवू शकता किंवा तुम्ही याच्यात रव्याचा सुद्धा वापर करू शकता. नाहीतर नुसतं फक्त आपण तांदळाच्या पिठाचं सुद्धा हे बनवू शकतो. आता हे सगळं असं मस्त मिक्स करून घ्यायचंय. तर मी इथे 1 कप गव्हाचं पीठ आणि 1 कप हिरवे वाटाणे आणि 1 कप पाणी घेतलंय. त्याच्यामुळे परफेक्ट मेजरमेंट आहे. या मेजरमेंटने केलं तर तुमचा नाश्ता एकदम परफेक्ट बनेल. तर बघू शकता हे छान असं मिक्स करून झालेलं आहे. तर आता आपण याला झाकून 5 मिनिटं असंच वाफेवर ठेवून देऊया. तर मी 5 मिनिटं कमी गॅसवर इथे ठेवलं होतं आणि नंतर गॅस बंद करून दिलाय. नंतर हे छान थंड झालंय. तर आता आपण याला हाताने असं मळून घ्यायचं आहे. जसं आपण कणकेचा गोळा बनवतो तसं आपण याला छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे. तर बघू शकता या पद्धतीने मी इथे गोळा बनवून घेतलाय. तर आता आपण याचे छोटे-छोटे गोळे तोडून घेऊया आणि या पद्धतीने हातावरच आपण याला छान असा टिक्कीचा शेप देऊया. तर तुम्ही इथे कुठलाही शेप देऊ शकता. स्क्वेअर देऊ शकता, नाहीतर सिलेंडरचे शेप देऊ शकता. जसे आपण कटलेट वगैरे बनवतो तसा सुद्धा शेप देऊ शकता. मी इथे छोटे-छोटे इथे टिक्की बनवून घेतले आहेत. बघू शकता या पद्धतीने. तर तुम्ही इथे याला स्टोअर सुद्धा करू शकता. तुम्ही याला 2 ते 3 दिवस असं स्टोअर करून ठेवू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही याला फ्राय करू शकता. तर चला आता आपण याला फ्राय करून घेऊया. तर मी इथे तेल तापायला ठेवलंय. तेल छान असं गरम झालंय. तर आता आपण याच्यामध्ये एक-एक करून सगळे जे टिक्के आहेत ते टाकून घेणार आहोत. तर जेवढे एका पॅनमध्ये बसतात तेवढे टाकून घ्यायचे आहेत. आणि आता याला छान आपण फ्राय करून घेणार आहोत. जोपर्यंत याचा छान कलर असा गोल्डन नाही येत तोपर्यंत छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. तर दोन्ही साईडनं असं आलटून-पलटून आपण याला छान फ्राय करून घेणार आहोत. तर रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्ही माझ्या रेसिपीज कुठून बघतायत ते, जेणेकरून मला कळेल की तुम्ही माझ्याशी कुठून-कुठून जुळले जातायत. तर बघू शकता या पद्धतीने मस्त असं याला फ्राय करून घ्यायचंय. तर खायला खूप मस्त लागतो हा नाश्ता. एकदा तरी नक्की ट्राय करून बघा. तर बघू शकता हे मस्त असं आपण फ्राय करून घेतलाय. कलर बघू शकता या पद्धतीनेच आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे, जेणेकरून मस्त आतपर्यंत छान शिजले जातील. तर बघू शकता हे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि बाकी जे उरलेले आहेत ते सुद्धा याच पद्धतीने फ्राय करून घ्यायचे आहेत. तर मी इथे हे फ्राय करून घेते.
आणि आता त्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचंय। तर बघू शकता दिसायला एकदम मस्त दिसतं आणि अजिबात हे तेलकट होत नाही, मस्त असे खायला लागतात। तर नक्की ट्राय करून बघा। तशी तर याला कुठल्याही चटणीची वगैरे गरज नाहीये, असेच खायला खूप छान लागतात। पण तुम्ही केचप सोबत सुद्धा खाऊ शकता। तर बघू शकता मस्त असा खुसखुशीत हा नाश्ता झालाय। बाहेरून खुसखुशीत आणि आतून मस्त असा सॉफ्ट आणि खायला एकदम मस्त लागतं। तर नक्की ट्राय करून बघा। रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तर भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिपींसोबत। बाय बाय, टेक केअर।